नमस्कार मंडळी. आई रेणुका देवीच्या कृपेने माझ्या वडिलांनी म्हणजेच आबांनी माहूरगड रेणुका देवीची पायी यात्रा पूर्ण केली आणि सुखरूप घरी परतले. हा व्लॉग फक्त प्रवास दाखवण्यासाठी नाही, तर एका वडिलांची श्रद्धा, कष्ट आणि एका मुलीच्या भावना दाखवण्यासाठी आहे. पायी यात्रा म्हणजे फक्त शारीरिक परीक्षा, मानसिक धैर्य आणि देवीवरचा अढळ विश्वास. हा संपूर्ण प्रवास मी मुलगी म्हणून माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्यासोबत शेअर करत आहे. हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा क्षण खूप भावनिक आहे. आई रेणुका देवी सर्व भक्तांचे रक्षण करू. जय रेणुका माता. माहूरगडच्या आई रेणुका देवीचे महत्त्व. महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात वसलेले माहूरगड हे एक अत्यंत पवित्र आणि जागृत शक्तिपीठ मानले जाते. येथे विराजमान असलेली आई रेणुका देवी ही आदिशक्तीचे स्वरूप असून भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारी माता म्हणून ओळखली जाते. आई रेणुका देवी या भगवान परशुरामांची माता आहेत. परशुराम हे भगवान विष्णूचे 6वे अवतार मानले जातात. त्यामुळे माहूरगडाला भेट देणे म्हणजे माता आणि पुत्र दोघांचेही आशीर्वाद प्राप्त करणे असे मानले जाते. आई रेणुका देवी या पवित्रतेचे प्रतीक, मातृत्वाचे सर्वोच्च स्वरूप, त्याग, सहनशीलता आणि संयम यांचे आदर्श स्वरूप असे मानले जाते. म्हणूनच अनेक भक्त आईसारख्या कृपेसाठी आणि जीवनातील संकटावर मात करण्यासाठी येथे येतात. माहूरगडला पायी यात्रा करण्याला विशेष धार्मिक महत्त्व आहे. भक्तांचे असे मानणे आहे की पायी गेलेली यात्रा लवकर फळ देते, मन शुद्ध होते, अहंकार दूर होतो, देवीशी नातं अधिक घट्ट होतं. म्हणूनच हजारो भक्त दरवर्षी कष्ट सहन करून पायी माहूरगड गाठतात. अनेक भक्तांचा अनुभव असा आहे की आजारातून मुक्ती मिळते, कुटुंबातील अडचणी दूर होते, मानसिक शांतता लाभते, नोकरी, विवाह, संततीसारख्या इच्छा पूर्ण होते. हे सर्व आई रेणुका देवीच्या कृपेने घडते. विशेषतः नवरात्रोत्सव, पौर्णिमा, अमावस्या या दिवशी माहूरगडाला दर्शनासाठी मोठी गर्दी असते. या काळात केलेली पूजा, नवस आणि प्रार्थना विशेष फलदायी मानले जाते. आई रेणुका देवी ही रागवत नाही, भक्तांना कधी सोडत नाही, संकटात आईसारखी धावून येते असा भक्तांचा ठाम विश्वास आहे. म्हणूनच भक्त तिला प्रेमाने आई रेणुका माता असे संबोधतात. माहूरगडची आई रेणुका देवीचे खरे महत्त्व हे मंदिर, कळस किंवा गडात नाही, ते भक्तांच्या श्रद्धेत आहे. श्रद्धा खरी असेल तर आई रेणुका देवी नक्कीच मार्ग दाखवते. मंडळी, मी लहानपणापासूनच माझ्या आबांना आई रेणुका देवीचं नाव घेताना पाहिलं आहे. सकाळ असो वा संध्याकाळ, कोणतीही अडचण असो, आबांच्या ओठावर नेहमी एकच नाव असायचं, जय रेणुका माता, जय जगदंब, जय जगदंब. त्यांची श्रद्धा कधी शब्दात सांगितलेली नव्हती, ती त्यांच्या कृतीतून दिसायची. मंडळी, एक दिवस आबांनी ठरवलं, यावेळी माहूरगडच्या आईकडे पायी जायचं. मुलगी म्हणून माझ्या मनात थोडी काळजी होती, पण त्याच वेळी मनात अभिमानही होता, कारण हा निर्णय सोप्या मनाने घेतलेला नव्हता, तो श्रद्धेतून घेतलेला होता. मंडळी, प्रवासाची सुरुवात झाली. यात्रेचा पहिला दिवस, पहिलं पाऊल आणि पहिला जयघोष, जय रेणुका माता, जय जगदंब, जय माहूरगड निवासिनी. मी दूर असूनही मनाने आबांसोबतच चालत होते. प्रत्येक पावलाबरोबर मनात एकच प्रार्थना करत होते, आई रेणुका देवी, माझ्या आबांना सांभाळ. मंडळी, पायी यात्रा म्हणजे फक्त चालणं नाही. पाय दुखतात, शरीर थकतं, ऊन, वारा, रस्ता सगळं सहन करावं लागतं. मुलगी म्हणून जेव्हा मला आबांचे कष्ट कळायचे तेव्हा मन अस्वस्थ व्हायचं, पण आबांनी कधीही तक्रार केली नाही, कारण त्यांचा विश्वास होता, आई रेणुका देवी मला बळ देत आहे. मंडळी, वाटेत भेटणाऱ्या माणसांनी एकमेकांना दिलेला आधार, पाणी, अन्न, शब्द आणि जय रेणुका माता हा एकच शब्द सगळ्यांना एकत्र बांधून ठेवत होता. त्या प्रवासात सगळे अनोळखी होते, पण सगळेच आपले वाटत होते. मंडळी, जेव्हा माहूरगड दर्शनाचा तो क्षण आला, माहूरगडावर आई रेणुका देवीचं दर्शन, आबांचे डोळे पाणावले, मन भरून आलं आणि सगळा थकवा क्षणात नाहीसा झाला. त्या एका दर्शनासाठी इतके दिवस चाललेले पाय, सहन केलेले कष्ट सगळं सार्थ ठरलं. मंडळी, आई रेणुका देवी समोर आबांनी काहीच मागितलं नाही, फक्त कुटुंबासाठी आशीर्वाद, आरोग्यासाठी प्रार्थना आणि धन्यवाद. हीच खरी भक्ती असते ना, हे मला त्या क्षणी जाणवलं.
मंडळी, आई रेणुका देवीच्या कृपेने जेव्हा आबा सुखरूप घरी परतले ना, तो क्षण माझ्यासाठी खूप भावनिक होता. डोळ्यात आनंद, मनात समाधान आणि ओठावर आई रेणुका देवीचे आभार. इतकंच काय ते आलं. आबा, तुमचा हा प्रवास माझ्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. तुमची श्रद्धा, तुमचा संयम आणि रेणुका देवीवरचा विश्वास हेच माझं बळ आहे. आई रेणुका देवी तुम्हाला दीर्घायुष्य देवो, निरोगी ठेवो आणि नेहमी आमच्या पाठीशी उभी राहो. मंडळी, जो कोणी हा व्लॉग पाहत आहे त्यांनी एवढंच लक्षात ठेवा, श्रद्धा खरी असेल तर प्रवास कठीण वाटत नाही. आई रेणुका देवी सर्व भक्तांचे रक्षण करो. हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच भक्तिमय आणि मनापासून बनवलेल्या व्हिडिओसाठी चॅनलला साथ द्या. जय रेणुका माता, जय माहुरगड.